नमस्कार. आज मी इथे दुपारच्या जेवणामध्ये बनवते चमचमीत, झणझणीत गावरान पद्धतीची अशी सुकी शेवग्याच्या शेंगाची भाजी. बनवायला खूप सोपी आहे, चवीला जबरदस्त अशी लागते. तर इथं अर्धा किलो शेवग्याच्या शेंगा घेतल्या आहेत. नीट करून घेतल्या आहेत, कट करून घेतलेल्या आहेत, स्वच्छ धुवून घेतल्या आहेत आणि हळद टाकली आहे पाव चमचा, चवीनुसार मीठ टाकलं आहे आणि गॅसवर आता आपण मध्यम आचेवर अशी 70% अशी शेंग ही शिजवून घेऊया. शेंग शिजते आहे तोपर्यंत आपण याच्यासाठी स्पेशल मसाला बनवून घेऊया. गावरान पद्धतीची शेवग्याच्या शेंगाची आपली सुकी भाजी आहे, त्यासाठी स्पेशल मसाला पण पाहिजे. तर सुक्या खोबऱ्याचे काप घेतले आहेत अर्धी वाटी, कोथिंबीर घेतली आहे, लसूण घेतला आहे, लसूण भरपूर घेतला आहे, 15 ते 20 पाकळ्या घेतल्या आहेत आणि जिरं अर्धा चमचा टाकायचं आहे यामध्ये. तर हे पाणी न टाकता असंच आपल्याला भरडून घ्यायचं आहे, बारीक करून घ्यायचं आहे. थोडंसं जाडसर राहतं पाणी न टाकल्यामुळे. तर छान असं भरडून घेतलं आहे मसाला आपला. तर शेवग्याची शेंगसुद्धा इकडे पाहूया 70% अशी शिजली आहे, पाहू शकता. तर आता ह्याला आपण फोडणी देऊया. एका कढईमध्ये 2 चमचे असं तेल घेतलं आहे, पाव चमचा मोहरी टाकायची, जिरी टाकायची आहे पाव चमचा. जिरं मोहरी फुललं की यामध्ये टाकूया आपण बारीक कट केलेला कांदा आहे, तो टाकूया यामध्ये आणि बारीक कट करून घेतलेला कांदा टाकला आहे. तर हा सोनेरी रंगावर येईपर्यंत आपल्याला परतून घ्यायचा आहे. थोडासा मऊसर झाला की यामध्ये टाकूया टोमॅटोसुद्धा छान असं मऊ होऊन द्यायचं आणि नंतर टाकूया आपण बनवून घेतलेला मसाला टाकून घेतला आहे. यामध्ये बिना पाण्याचा मसाला आपण बनवून घेतला होता, तो टाकून घेतला आहे. पाणी न टाकल्यामुळे थोडासा जाडसर आहे. तर छान असा आपण मसालासुद्धा परतून घेतला आहे, पाहू शकता. ह्या पद्धतीने खूप साधी सोपी रेसिपी आहे, पण चविष्ट आहे, जबरदस्त चवीला लागते. पाव चमचा हळद टाकली आहे, 1 चमचा लाल मिरची पावडर आणि आपला घरचा काळा मसाला टाकला आहे 1 चमचाभर. छान असं हे पण आपण लहान गॅसवर परतून घेत आहोत, नाहीतर फोडणी करपते. लहान गॅसवरच आपण फोडणीची प्रोसेस केली आहे. तर यामध्ये टाकूया आपण शेवग्याच्या शेंगाचं सगळं हे शिजवून घेतलेलं मिश्रण. तर आपण वरून थोडंसं पाणी टाकलं तरीही चालेल, पण आपण सुकी भाजी बनवतोय, अंगापुरता रस्सा बनवतोय. थोडंसं चवीनुसार मीठ टाकलं आहे, अगोदर पण आपण मीठ टाकलं आहे. अजून एकदा 10 मिनिटासाठी आपल्याला ही शेवग्याची शेंग छान अशी शिजवून घ्यायची आहे, पाहू शकता. खूप छान अशी चमचमीत झणझणीत अशी शेवग्याच्या शेंगेची सुकी भाजी तयार आहे आणि थोडासा शेंगदाण्याचा कूट टाकायचा आहे आपल्याला यामध्ये. तुमच्या आवडीनुसार नाही टाकला शेंगदाण्याचा कूट तरीही चालेल. अजून एकदा 5 मिनिटासाठी भाजी शिजवून घेतली. शेवग्याच्या शेंगाची सुकी भाजी कशी झाली ते नक्कीच सांगा. रेसिपी आवडली तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब जरूर करा. भेटू पुन्हा पुढच्या रेसिपीमध्ये.